मीरा रोड जवळील काशी मीरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी छापा टाकून वेश्या व्यवसाय रॅकेटचा भांडाफोड केला। त्यात 41 वर्षीय अभिनेत्री अनुष्का मोनी मोहन दास हिला अटक करण्यात आली आहे आणि या कारवाईत 2 टेलिव्हिजन मालिकांमधील तसंच बंगाली सिनेमातील महिला कलाकारांची सुटका करण्यात आली। विशेष म्हणजे अटक करण्यात आलेली अभिनेत्री ही बंद करण्यात आलेल्या उल्लू ॲपमधील कलाकार असल्याची ही माहिती समोर आली। मीरा भाईंदर परिसरात चालणाऱ्या बेकायदेशीर बारवर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। टार्झन ऑर्केस्ट्रा बारवर टाकलेल्या छाप्यात तब्बल 21 जणांना अटक करण्यात आली असून 12 पीडित मुलींची सुटका करण्यात आली। काशी मीरा पोलिसांना गुप्त माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली। बारमध्ये छुप्या रस्त्यांचा वापर करून मुलींना लपवलं जात असल्याचा पर्दाफाश डीसीपी राहुल चव्हाण यांनी केला। छापा टाकला असता 5 मुली कपाटात लपवलेल्या अवस्थेत आढळून आल्या। प्राथमिक चौकशीत बारमध्ये अनैतिक बेकायदेशीर प्रकार सुरू असल्याचं समोर आलंय। या दोन्ही घडामोडींवर अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। आमचे मीरा भाईंदरचे प्रतिनिधी विजय देसाई आता क्षणाला आपल्या बरोबर आहेत। विजय, काय तपशील याबद्दल? विशाल, या मीरा भाईंदर मीरा रोड मध्ये मोठ्या प्रमाणात अनैतिक धंदे चालत होते आणि ज्यावेळी निकेत कौशिक यांनी पदभार घेतल्यानंतर या ठिकाणचे सर्वच पूर्ण वसई विरार असेल, मीरा भाईंदर असेल, या संपूर्ण आयुक्तालयात जे जे अनैतिक धंदे सुरू होते सगळ्यांवर आता धाडी पडतायत। आज या ठिकाणी चंदेरी दुनियेचं स्वप्न दाखवून एका मॉडेलनं या ठिकाणी 2 मुलींना या ठिकाणी टीव्ही मध्ये सिरियल मध्ये काम करण्याचं आमिष दाखवून या ठिकाणी त्यांना वेश्या व्यवसाय ढकलला होता। त्या अभिनेत्री जी मॉडेल होती तिला पोलिसांनी अटक केली आहे। दुसरी गोष्ट, या ठिकाणी जो टार्झन बार आहे या टार्झन बार वरती सुद्धा पोलिसांनी कारवाई केलेली आहे। ही कारवाई सर्वात मोठी आहे कारण केम छो बार मध्ये ज्या प्रकारे मुलींना लपवलं जात होतं ते तर एकदम छोटं होतं। कारण ते आताची ही जे आपण जर ही त्यांची ट्रिक पाहिली, या ठिकाणी त्याने एक सॉकेट तयार केलं होतं आणि त्या सॉकेटला 3 पिन लावली होती जेणेकरून हा जो दरवाजा आहे ते बटन दाबल्यानंतरच उघडणार। किती काही केलं तरी ते बटन, तो दरवाजा होतो जो आपला मेकअप करण्यासाठी जो काचेचा ग्लास होता त्यावरती हा दरवाजा बनवला होता आणि ते बटन दाबल्यानंतर आतमध्ये आपल्याला तो दरवाजा उघडता येत होता। तसंच त्यांनी आतून सुद्धा या ठिकाणी बटन ठेवलं होतं आणि एका बाजूला एका बटनचा दरवाजा सुद्धा बटनावरती केला होता। म्हणजे किती आधुनिक पद्धतीने या ठिकाणी वेश्या व्यवसाय चालू होता असं पोलिसांच्या ह्या तपासामध्ये निष्पन्न झालंय। आपण जर पाहिले असेल, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जे राजेंद्र कांबळे यांनी संपूर्ण हा पर्दाफाश केलाय आणि डीसीपी राहुल चव्हाण यांनी ह्या संपूर्ण अनैतिक चाललेल्या धंद्यांचा पर्दाफाश केला। त्यामुळे आता कुठेतरी अनैतिक धंद्यांना आळा बसेल असं वाटायला लागलेलं आहे। विशाल, आपण ही दृश्य आपण जाणून घेऊयात। 12 मुलींची सुटका जी आहे ती मीरा रोड मध्ये बारवरती छापा टाकून पोलिसांनी केलेली आहे। कशा प्रकारे बघा, म्हणजे कोणालाही या गोष्टीचा अंदाज येऊ शकणार नाही की या भल्या मोठ्या आरशाच्या पाठीमागे एक अशी खुली असावी जिथे या मुलींना लपवण्यात येत होतं। तर दुसरीकडे सेक्स रॅकेट प्रकरणी एका अभिनेत्रीला अटक करण्यात आलेली आहे। उलू ॲप जे बंद झालं, आपल्याला सगळ्यांनाच माहिती असेल, अश्लील कंटेंट या उलू ॲपवरती असायचा आणि याच उलू ॲपमधील काही वेब सिरीजमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्रीला अटक करण्यात आलेली। ती या सेक्स रॅकेटमध्ये होती। अनुष्का मोनी मोहन दास असं या अभिनेत्रीचं नाव होतं जी ही सेक्स रॅकेट चालवत होती। तिला अटक करण्यात आली आहे। मीरा भाईंदरमधील 2 महत्त्वाच्या या कारवाया, ज्यांमध्ये पहिल्या याच्यात जर आपण बघितलं तर मीरा रोडमध्ये बारवरती छापा टाकल्यानंतर 12 मुलींची सुटका करण्यात आलेली आहे। पोलिसांना याबद्दलची गुप्त माहिती मिळालेली होती आणि सापळा रचत पोलिसांनी ही कारवाई केली आणि दुसरीकडे एका अभिनेत्रीला देखील सेक्स रॅकेट प्रकरणी अटक करण्यात आली आहे।